दिवस माझी बायको, शेट माणूस, गर्लफ्रेंड, सनी मच्छीवाला, चिकने हवालदार, सरकार अशा कित्येक सिरीज ज्याने आपल्या समोर आणल्या, ज्याने प्रेक्षकांना हसवलं, ज्याने प्रेक्षकांचं आयुष्य वाढवलं, असा विनायक माळी आपल्या मंचावरती उपस्थित. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कर्जतकर विनायक माळीसाठी. चला पब्लिक, फ्लॅश ऑन करायचे आहेत, मोबाईल ऑन करायचे आहेत, सगळ्यांचे मोबाईल ऑन करायचे आहेत, अतिश फ्लॅश ऑन करायचे आहेत. हा यस अतिश, सर्वांना सांगू इच्छितो, हा नुसता आगरी किंग किंवा शेट माणूस दादूस नाहीये साहेब, हा स्वतः ऍडव्होकेट देखील आहे. ऍडव्होकेट विनायक माळी, तुमचं कर्जत नगरीमध्ये स्वागत. कसं वाटतंय कर्जतकर तुम्हाला? कसं काय कर्जतकर? झोप नाही आली ना? ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का? सगळ्यात खाली येतात अंबानी, टाटा, बिर्ला, त्याच्यानंतर येतात शेठ लोका. माझी बुट मी काल रात्री मस्त धुवून आणली होती, चिखलात माखवली सगळी तुम्ही. पण जी बुट चिखलात माखली असतील तरी तुमच्या एवढ्या प्रेमामध्ये माखले मी समजेल. एवढा आनंद झाला मला. झोपेत होतो मी, पण माझी अख्खी झोप उडाली एवढं प्रेम बघून. आणि खूप खूप मजा आली यार तुमच्यासोबत. फर्स्ट टाइम मी पहिल्यांदा आलोय कर्जतमध्ये सर इव्हेंटसाठी. आणि आमदार साहेब धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. कसे आहेत सगळे? काय विषय आहे मग यार? मी पुढे या, पुढे या, आणखी थोडं पुढे या. थोडे थोडे स्टेज स्टेज बस. विनायक माळी, एक थोडं थोडं थांबा. विनायक माळी, आवर्जून तुम्हाला प्रश्न इच्छितो. शॉर्ट फिल्म ते आता सर्वांचा आगरी किंग, जसं आतिश मगाशी म्हणाला, हा तुमचा प्रवास सर्वांना थक्क करणार आहे. म्हणजे मी कित्येक लोकांना बोलताना देखील ऐकलेले आहे, विनायक माळी जो हसवतो ना त्याची आदा काही औरच आहे. या त्या प्रवासाबद्दल आणि या भाषेबद्दल आणि हा तुम्हाला जो प्रेम मिळाला आहे या पब्लिक बद्दल काय म्हणाल? यांच्यासाठी एखादा शब्द, जसं तुम्ही शेट माणूस आणला, जसा तुम्ही आता वेगवेगळे शब्द आणलेत, या पब्लिक साठी काहीतरी नवीन विनायक माळीकडून खास. चैन देऊ देऊ देऊ. पण मी खरंच सॉरी, मला यायला उशीर झाला, मी लेट पोचलो, लय उशीर झाला. आय एम सो सॉरी बाबा, मी मनापासून माफी मागतो, मी उशिरा पोचलो. काय करू, माझा प्रॉब्लेम असतोय. माझ्या आयुष्यात मी सगळीकडे लेटच पोचतोय. मी माझ्या आवडणाऱ्या पोरींच्या आयुष्यात पण लेटच पोचलो. मी पोचायच्या आधी दुसरेच कोणतरी येऊन पोचून जातात. पण एक गोष्ट सांगतो, आपण पोरं लय हळवी असतो. बघा ना, कुठेही कार्यक्रम असला, असा मस्त सुंदर उत्साह असला, आपण 20 रुपयाची पावडर लावून, 25 रुपयाची जेल लावून, 50चं पेट्रोल भरून आपण येतो बिचारे पोरी बघायला. पण त्यांचे फिक्स असतात, त्यांच्या फिक्स असतात. आपण किती पण स्ट्रगल करू. आता मी पण एका दहीहंडीला माझ्या मैत्रिणीला घेऊन गेलो होतो. घरून रडून मी आल्टो घेऊन गेलो. दहीहंडीला येताना तर ती आल्टोने आली, जाताना BMW ने गेली. अरे बाबा, तिला BMW वाला भेटला. विनायकजी, सर्वात महत्वाचं म्हणजे की अनेक अनेक कार्यक्रमांना तुम्ही जाता, अनेक कार्यक्रम तुम्ही पाहता, तिथे तुम्ही सेलिब्रिटी म्हणून जाता. ॲज अ सेलिब्रिटी खरं तर या सर्वांचं म्हणणं आहे, बिग बॉस ओपन झालंय, पुढच्या वर्षी कदाचित बिग बॉस मध्ये विनायक माळीला देखील पाहाल. आणखी एक महत्वाचं की एवढे कार्यक्रम तुम्ही अटेंड करता, तुम्हाला असं वाटलं होतं की कर्जत शहर, कर्जत तालुका, तिथे येऊन एवढी तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल, एवढा मोठा उत्सव आमदार साहेबांनी आयोजित केला, तुम्हाला स्वप्नात देखील वाटलं होतं असं? कर्जतमध्ये मी लहानपणी खूप वेळा आलोय.
कारण कर्जत म्हणजे निसर्ग, झाडी आणि सुंदर सुंदर लोक जी मनापासून स्वागत करतात नेहमी. आणि मी जेव्हा जेव्हा आलोय, फिरायला आलोय, आणि आज मला पहिल्यांदाच एवढ्या लोकांसमोर इथे कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आमदार साहेबांनी, त्यामुळे धन्यवाद. खरंच खरंच मजा आली यार. तुम्हाला काय माझ्याशी प्रश्न विचारायचे आहेत? मी लेट का आलो? जबाब विचारायचा आहे. काय विचारायचं? काय विचारायचं आहे? काय? नाही जेवलो अजून. नाही ना, अजून नाही जेवलो. मला इथे यायचं होतं म्हणून मी नाही जेवलो. एक मिनिट. आता पुन्हा जे कर्जतकरांसाठी खास शब्द विनायकने म्हटला की माझ्या लाडक्या कर्जतकरांनी माझं जे स्वागत केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. कर्जतकर तुम्हाला सलाम असेल. एकदा स्वतःसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि पुन्हा एकदा आमदार साहेबांसाठी टाळ्या. आमदार साहेबांना मी विनंती करतोय की एवढ्या मोठ्या कलाकाराला आपण या दहीहंडीच्या उत्सवानिमित्तानं सन्मानित करावं. प्रचंड लोकांची चाहत असलेला विनायक माळीला आपण इथे सन्मानित करतोय. या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण विनायक माळीला सन्मानित करावं. चला पाहिजे का? तो विषय कसा आहे, गळ्यात चेन घातली की चोरून नेतात, म्हणून हातात घालायची सुरुवात केली मी. आमदार साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते प्रसिद्ध सुप्रसिद्ध विनायक माळी यांना आपण इथे सन्मानित करावं. खरं तर विनायक माळीचा विषयच हार्ड आहे. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते विनायक माळी याचा सत्कार इथे मंचावरती संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डीजे एक मिनिट. मला फक्त जाता जाता एकच गोष्ट बोलायची आहे. आज आपल्या समाजात ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींवर थोडं लक्ष द्या. प्रत्येक मुलीला स्वतःची बहीण समजा आणि ज्या गोष्टी समाजात घडतायत आपण प्रयत्न करूया. आपण सगळे भाऊ आहेत त्या सगळ्या मुलींचे, की आपल्या बहिणीवर अत्याचार होता कामा नये. बाकी जास्त काही बोलणार नाही. तुम्ही सगळे समजदार आहात, एवढंच बोलायचं होतं. आणि मला जेवढं प्रेम देत आले तुम्ही आजपर्यंत तसंच देत राहा. आरमुट्या हिट झालं, त्याच्यानंतर नवीन सॉन्ग घेऊन येतोय. आता मी सगळं रिव्हील नाही करत आहे, पण लवकरच गणपती नंतर आपलं नवीन सॉन्ग येतंय आणि त्याच्यामध्ये आरमुटे 2.0 नाहीये. मी डान्सर नाही यार. तुम्ही सगळे नाचा माझ्यासोबत. नावा रे आरमुट्या. गाडी कशाला लाडी गोडी लावाची नाही, गाडी थांबायची नाही. सुसट बुंगाट गोडी फसकी नको द्या ताडी. थांबायची हाय मन तुलायचं हाय. वाराती मागून घोडे डोक्यावर घेऊन जोडे. रस्ते पिंट्या घेऊन करताय उलट्या. आरमुट्या 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 आरमुट्या. चला सलामीसाठी तिरंगा पथक बडवळ आपण सज्ज व्हा. विनायक माळी यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. प्रचंड प्रेम विनायक माळी यांच्यासाठी. चला तिरंगा पथक, तिरंगा गोविंदा पथक बडवळ.
लक्ष्मण राठोड हा मुलगा हरवलेला आहे. स्टेज जवळ येऊन त्याने संपर्क साधावा. लक्ष्मण राठोड. हॅलो चेक. इथे आदिवासी गाण्याची फरमाईश आलेली आहे, तर गाणी झाला पाहिजे. आणि विनायक माले यांची इथे उपस्थिती झाल्याबद्दल मी खरंच महेंद्र शेठ थोरवे साहेबांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि माझ्या सर्व कलाकारांच्या ओढून तुझं खूप मी कौतुक करतोय, अभिमान करतोय. असाच पुढे जा. हॅलो चेक. क्रेन 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 वरचे जे आहेत त्यांनी कृपया करून खाली उतरा. त्याला ऑपरेट करायला जमत नाहीये. क्रेन क्रेन वरचे तुमच्यामुळे त्रास होऊ हॅलो शकतो. चेक. क्रेन वर हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. आदिवासी गाण्याची इथे फरमाईश आलेली आहे, नक्कीच गाण्याचा प्रयत्न करू का नको? हॅलो हॅलो. तिरंगा गोविंदा पथक भडवळ. मणू भाऊंची फरमाईश आहे इथे. राजा भाऊ फक्त त्यांना बडवळकरांना एक सलामी देऊ दे. चला बडवळ लवकरात लवकर लावून घ्या. क्रेन क्रेन समोरील पब्लिक, क्या बात आहे. तिरंगा गोविंदा पथकाचा रंग पहा त्यांचा. टाळा होऊन जाऊ द्या गोविंदा पथकासाठी. क्या बात आहे. हिरवा पांढरा आणि केशरी. हॅलो चेक. राजा भाऊ अग पोरी तू सपनाने ये ना. इथे गाण्याची फरमाईश आलेली आहे. अरे दादा. राजा भाऊ एकच मिनिट. त्यांना सलामी देऊ दे. अरे दादा